एक नंबर जेवण झालेलं आहे गाईज. आम्हाला जेवण वाढून झाल्यानंतर दोघं जण जेवायला बसले तिथे भाऊजी. तर कसं झालं जेवण? एक नंबर ना. जेवण बनवले कोणी सर्वांनी. तर गाईज इकडे माईचा आणि भाऊजींचा बॅनर सुद्धा लागलेला आहे. एक नंबर. कोण होती ती? तर हाय गाईज. तर आता फायनली तो दिवस आलेला आहे की आमच्या माईचं लग्न आहे येत्या रविवारी 2 दिवसांनी. तर त्यासाठीच मी आणि यश आम्ही दोघं आता निघालेलो आहोत आमच्या गावाकडच्या घरी, कारण का तिकडेच सगळे फंक्शन वगैरे होणार आहेत. तर आता आम्ही दोघं निघालेलो आहोत. बाकीची सगळी आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळीपर्यंत तिथं पोहोचतील. तर आम्ही सगळी निघालो दोघं जणी. तर चला तर मग पुढे भेटूयात. तर गाईज आता आम्ही वाघजाईमध्ये आहोत आणि आता आम्ही इथे नाश्ता वगैरे केला आहे आणि इथून आता आम्ही निघतोय लगेचच. तर चला तर मग पुढे भेटूया. तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या एरियामध्ये. हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही सातारामध्ये आलेलो आहोत आणि इथून आमचं त्या खिंडीतून आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत लोहमला. आता आम्ही अतीतमध्ये आहोत. तर सगळे आमची वाट पाहत आहेत आतुरतेने की आम्ही कधी तिथं पोहोचतोय. आम्हाला पण खूप आम्ही एक्सायटेड आहोत दोघं की कधी तिथे पोहोचतोय, सगळ्यांना भेटतोय. ते खूप मजा करणार आहोत. आज माईची मेहंदी आहे. तर चला तर बघूयात कसं होतं. गाईज मी पोहोचलेलो आहोत. हे बघा आत्तू काय वाटतंय? छान वाटतंय तुला बघून. आता वाटतंय कुठं वराड येतंय. हो चला सगळ्यांना भेटूयात. तर काका पण आलेत. काका आत्तू पण आले इकडं. फायनली आईला पण भेटलो आम्ही एकदाच. तर गाईच काल होती माईची मेहंदी आणि आज आहे तिचा चुडा भरण्याचा कार्यक्रम. त्यासाठी ती तयार झालेली आहे. माई इकडे बघू शकतो तुम्ही. नवरीबाई तयार झालेली आहे. माई काय वाटतंय? परवा लग्न, मग तू जाणार ना मला सोडून? बस. तर माई आम्ही तुला मिस करणार आम्ही सगळी. मी पण. तर जाम धमाल मस्ती करायची. तर बघूया चा कार्यक्रम कसा होतोय ते. काही चुडा भरण्याचा कार्यक्रम पण झालाय माईचा. आमची नवरी एक नंबर दिसते. तर ती बघा ती आलेच आहे तिथनं. हे बघा आमची नवरीबाई आले. बघू शकता तुम्ही तिचा लुक कसला चेंज झालाय. एक नंबर दिसते. आम्ही सगळी मांडवामध्ये आता जेवायला बसलेलो आहोत. हे बघू शकता तुम्ही. दीदी आणि भाजी दीदी आणि भाजी आम्हाला वाढताय सगळी. हे बघू शकता नवरीबाई. आई ऐका बघ तिकडे बघा आमची गॅस बसले सगळी. या बघा आमच्या करवल्या तुम्ही. तर आता आम्ही जेवायला बसलोय. हो हे बघू शकता दीदी आणि भाऊजी आम्हाला सगळी जेवायला वाढतायत. ते वाढतायत आम्ही खातोय. पोटभर खायला चिकन द्या. काही जेवायला या जेवायला. आम्ही सगळे आता जेवायला बसलो आणि इकडे बघू शकता दीदी आणि भाऊजी दोघ जण आम्हाला वाढतायत करतोय आणि आम्ही खातोय. बघू शकता. आडी काका जेवण कसं आहे? एक नंबर. एक नंबर का? इकडे कलवऱ्या बघा. करवले. हाय कर हाय. हाय करा हाय करा. मस्त झालंय. चुलीवरचं चिकन एक नंबर. हा ना एकदम छान. आजोबांना दाखवा आजोबांना दाखवा. आजोबा जेवण कसं आहे? आजोबा एक नंबर. काका कसं आलंय? आर्यन एक नंबर. कसं आलं जेवण? कसं आलंय?
लांबून चिकन चिकन झणझणीत रस्सा. गाईज आम्हाला जेवण वाढून झाल्यानंतर आता दोघ जण जेवायला बसले, दीदी आणि भाऊजी. तर कसं झालंय जेवण? एक नंबर. एक नंबर ना. जेवण बनवलंय कोणी कोणी? सर्वांनी. सर्वांनी. जेवण बनवायला कोण इकडे? इकडे बघा, ही कुक आहे आमची. हिने जरा आणि आम्ही सगळी जरा कंपनी दिली, त्यामुळं टेस्ट जरा जास्त झाले. हा. तर गाईज आम्ही इकडं बाहेरच आज सगळी जण मस्त गप्पा मारून असं इकडे झोपणार आहोत. हे बघू शकता आमची तयारी झाली इकडे. मस्त आम्ही गादी असं एकदम भारी फिलिंग येणार आहे. सगळी एकत्र इथं झोपणार आहोत आम्ही मस्त गप्पा मारत. हे बघू शकता माईचा मांडव सुद्धा आलेला आहे आणि जाम आता मज्जा करणार आम्ही असं गप्पा मारून रात्रीचं आणि झोपणार. अजून आमची मंडळी अजून येत आहे. ती रात्रीपर्यंत पोहोचेलच. तेव्हापर्यंत आम्ही गप्पा मारून मस्तपैकी मस्त. आणि इकडे एवढी जी थंडी आहे ना, बेफाट थंडी आहे, बेकार असं तो उभा नाही राहू शकत. पण इथं आम्ही इकडे झोपणार आहोत. बघूयात. आणि तुम्ही हे बघू शकता आम्ही इकडं शेकोडीची म्हणजे हे तयारी सुद्धा केली ह्याची पण मस्तपैकी. तर चला तर मग बघूयात. बघू शकता नवरीबाई बघा काय ग्लो आलाय चेहऱ्यावर. चला तर मग पुढे भेटूयात. तर गाईज आम्ही सगळे आता इथे आहोत आणि इकडे बघू शकता आम्ही सुद्धा मेहंदी काढलेली आहे सगळ्यांनी ब्राईट ब्रदर म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही, हे असे आम्ही काढले सगळ्यांनी. चला आता मग पुढे बघूयात. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडे बघा, इकडे सगळी जेवणाची तयारी चालू आहे. इकडे मम्मी मावशी आत्या वगैरे सगळी बसलेली आहेत. हे बघा. तर इकडे बघू शकता इकडे क्रिकेट ह्यांचा इकडे पण चालू आहे. इकडे बघू शकता इकडे काका वगैरे सगळी बसलेली आहेत. हे बघा. चकोली काय करतेस? मोबाईल बघतेस? अरे गाईज इकडे बघा कोण आहेत, भाऊजी. हा भाऊजी काय करताय? जेवण बनवतोय. बापरे, मग आजचं काय जेवण एक नंबर होणार. एक नंबर आचार्य आणलाय. हो, कुठून आणलाय? खालापूरवरनं स्पेशल साताऱ्यात. इकडे आई पण आलेली आहे आता ह्यांच्या मदतीला. हे बघू शकता आमची बाय बघा इकडे. बाय बाय. हा बघा आमचा बाळा पण आहे. ही बघू शकता तुम्ही नवरीबाई आहे. चलो. तर गाईज आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये पाया पडायला. हे बघू शकता तुम्ही नवरीबाई आमच्या पाठीमागच आहे. सगळे आम्ही भाऊ आणि ती चाललेले आहोत. ओ नवरीबाई, चला तर मग आता पुढे भेटूयात मंडलेश्वराच्या मंदिरामध्ये. तर गाईज आम्ही आता मंडलेश्वर मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि दिदी इकडे आता पाया पाडणार आहे आतमध्ये. गाईज दिदी आता आतमध्ये जाणार आहे पाया पडायला. तर इकडे दर्शनावर घेतल्यानंतर आम्ही परत जाणार आहोत घरी मांडवामध्ये संध्याकाळची तयारी करायला. संध्याकाळी खूप मज्जा येणार आहे. तर चला तर मग पुढे भेटूयात. गाईज इकडे बघू शकता काका छोकोली इकडे बसलेत. खोबरं हे काय खोबरं खिसायला. तर हे बघा मी त्यांच्याकडून थोडंसं घ्यायला आलो. मला द्या थोडंसं ह्याच्यामध्ये. छोकोली दे जरा. तू केलंस हे एवढं केलंस? तू थोडंसं केलंस? तू काय केलंस? काय नाही केलं? चला इकडं आमच्या गोटा खेळायचं चाललंय. गोटा खेळतोय ना? मग काय करतोय? गोटा खेळतोय. इकडे पण खालापूरवरूनच स्पेशल कुक मागवले आम्ही. हे बघू शकता तुम्ही. हा ते हिला बघून घ्या. हीच जरा नंतर तुम्ही कन्फ्युज होणार आहात ओळखण्याला. बघून घ्या. कुठली भाजी करते ती? कोबी सॉरी फ्लॉवरची. हे बघू शकता. चला तर मग पुढे भेटूयात. तर गाईज इकडे बघू शकता इकडे सगळी बसलेली आहेत. हे बघा आजोबा बाबा सगळी बसले तिकडे. हे बघा हेल्मेट घालायचं. हो ना. बॉल खेळतोय. खुर्चीत कोण बसलेत? दादा नवरीचे आजोबा.
तर काहीच इकडे माईचा आणि भाऊजींचा बॅनर सुद्धा लागलेला आहे आमच्या लोहमच्या फाट्यावरती, हे बघू शकता तुम्ही. आणि इकडे मी आता आत्तू येत आहे, आमची महाबळेश्वरवरची आत्तू येते, तर तिला आणण्यासाठी मी इकडं आलेलो आहे. तर ती आता येते लवकर, इथे पोहोचेल 5 मिनिटामध्ये. तर तिला आणायला मी आलो आहे. तर चला लवकरात तिलासुद्धा भेटूयात. तर गाईज मला थोडं लेट झालं, तर त्यामुळे आत्तू वगैरे रिक्षा करून आलेली आहेत. समोर बघू शकता, या समोरच्या रिक्षामध्ये आपल्याला पुढं भेटतील या. तर चला त्यांना भेटूयात. तर गाईज त्यांनी डायरेक्ट रिक्षा घरपर्यंत केलेली आहे, ते आता डायरेक्ट घरीच येत आहे. तर चला मग मी, हे आमचं गाव आहे माझं लोहम, हे बघू शकता तुम्ही. खूप भारी असं वातावरण आहे इकडं, एकदम मन प्रसन्न होतं इकडे आलं की. आणि इकडं थंडी तर इतकी आहे ना, आता आतापासून थंडी चालू होईल. मला आता थंडी वाजते, आता मी तुम्हाला समजणार नाही, पण मला भरपूर इथं आता इकडे थंडी वाजते. एवढं ऊन असून सुद्धा इकडं गारवा एवढा आहे ना, भयानक गारवा इकडे. तर इकडे असं वातावरण एक नंबर इकडचं, जाम भारी. इकडं गावाला आलं की मन वाटतं. आणि त्यात आता सगळी फॅमिली आता माझे एक एक येत आहे. आता दिदी पण वगैरे येतील, अर्धी तर आम्ही सगळे आलेलीच आहेत. आत्तू वगैरे येत आहेत. अजून तयारी बाकी आहे भरपूर, आज उठणे आहे दिदीचं. तर चला आता त्याची पण तयारी करायची. हे बघू शकतो, लोहम गाव आहे, लोहम सातारा इथे खंडाळा तालुक्यामध्ये आहे. तर चला तर मग आता पुढची तयारी करूयात. ते जाऊ नका, शेवटपर्यंत राहा, आपल्याला खूप सारे प्रोग्राम्स अजून बघायचे आहेत आईच्या लग्नाचे. बघू शकता आता दोन्ही पण, मी आणायला आलतो पण त्या रिक्षा करून आल्या पण. काही फायनली आत्तू आल्या दोघी पण, हे बघू शकता तुम्ही, भेटल्यात आम्हाला आता इथे. तर चला मग करूयात आता. तर गाईच इकडे तयारी अजून चालू आहे. हे बघा, इकडे स्टेजचं काम चालू आहे आणि आमची बिरवाडेचं वरात देखील आलेलं आहे. पूर्ण आमची सगळी फॅमिली आलेली आहे. तिकडे बघू शकता, इकडे जेवणाची तयारी पण चालू आहे. इकडे काही लोक बसले, आता सगळी येत आहेत. जाम भारी वाटते. आता बघूयात, सगळ्यांना भेटूयात. तर गाईज आमच्या बिरवाडीमधून ही तनू पण आलेली आहे. इकडे बघा, ह्यांचं फोटोशूट चालू आहे. इकडं पूर्ण अशी तयारी चालू आहे. आणि आमचा DJ वाला पण आला आहे, गणेश ऑडिओ, इथला एक नंबर DJ आहे. तर आज रात्री समजेलच आपल्याला. चला तर मग बघूया कसं काय होतंय ते. गाईज बिरवाडीमधून खास माणूस आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. हीच ती रील स्टार सोनी दी आमची. गाईज इकडे बघू शकता, मावशी मसाला हे करते आणि इकडे मावशी मसाला करते. आणि बिरवाडीवरून आमचे मामा पण आलेत, हे बघू शकता. आणि इकडे हे तुम्हाला हे माहितीच असते की खालापूरचे हे आमचे कुक आहेत फेमस. पाहुणे नाही आहेत ते, कुक आहेत ते स्पेशल, आम्ही खालापूरवरून मागवलेत दोन्ही. आणि मामा आलाय आता बिरवाडीवरून. तर हे बघू शकता तुम्ही, इकडे चिकन चाललंय आमचं फ्राय, त्याला चांगला कड आलाय. आणि इकडे बघू शकता तुम्ही, हीच ढाकड्याची फेमस रील स्टार काजल जाधव, ही जी नवरीबाई सोबत थोडीशी गप्पा चालत आहेत. तर चालू द्या, आपण पुढे जाऊ. हीच बिरवाडीवरून मामी पण आले, हे मावशी पण आले, बघू शकता तुम्ही. यांची तोंड बघा जरा सगळ्यांची, प्रवास करून आले म्हणून यांची तोंड बघा. बघा दीदीचं बघा. दीदी हाय कर. नाही, दीदीला हाय नाही आवडत ना. हाय करा बाळा, हाय कर. ऑलमोस्ट स्टेज पण झालेलाच आहे, बघूयात कसं होतंय ते. आणि गाईज एक दाखवतो, हे चेहरे लक्षात ठेवा. हेच चेहरे तुम्हाला उद्या ओळखण्यामध्ये जरासं कन्फ्यूज होईल की नक्की हेच चेहरे होते का ते. हे ओरिजिनल आहेत, उद्या तुम्हाला वेगळेच दिसतील. नीट चेहरा बघून घ्या. हो. आता बहीण भाव आले जेवण करायला. मग आता काय जेवणला काय नावं ठेवायला नको, असलं एक नंबर जेवण होणार आहे. ही धालकाटीवरचे 2 स्पेशल कुक आहेत, ह्यांना बघून घ्या. इकडे बघू शकता तुम्ही. मामा कसं झालंय? ए मामा कसं झालंय? एक नंबर. चिकन सुकं बरोबर चांगलं माणूस पोटात चाटून खाईल. खाणारा फक्त नावच काढलं आमचं. कोण होती ती? आम्ही रायगड जिल्ह्यामधून आलेले आहोत, राहणार आम्ही धालकाटीवरून आलेले आहोत. मी उषा मोहिते, अनिल मोहिते. बाबा तुमचं नाव? जाधव. ह्यांना टेस्टिंगला इकडे बसवलं होतं, हे बघू शकता तुम्ही.
हे काकी आहे, हे पण बिरवाडीवरून आले. हे आजी आहेत सगळ्या, ह्या सगळ्या टेस्टिंगला त्या टेस्ट करतायत कसं सगळ्यांना किती लोकांना खायचं. त्यामुळं आधी ह्यांना हे जज आहेत. जज कसं झालंय? छान झालंय ना काकी? कसं झालंय? नंबर 1 ना. आणि काही स्पेशल महाबळेश्वरवरून इकडे बघा आतू आलेली आहे, भाकरी टाकते बघा. हे बघू शकता तुम्ही. आतू कुठली भाकरी टाकतेस? बाजरीची. हा आज काय खतरनाकच जेवण झालंय, तुम्ही बघितलंच असाल. मटन चिकन, त्यात शाकाहारी व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. खायचंय खायचं नाचायचंय. तर गाईस दीदी पण आले, हे बघा दीदी पण आले बारामतीवरून. आम्ही पायलच्या लग्नाला आलोय आताच. तर आता उठणं आहे, बरोबर टायमावरती आले. एक नंबर. जर चला तर मग पुढे भेटूया. गाईस इकडे पार्लरवाली पण आहे, दीदीची ननंद आहे नेहा आणि सलोनी दीदी. हे बघू शकता इकडे मेकअप चाललाय, फुकटचा मेकअप. ते बघतात ना इकडे तिकडे आणि अशी येते. तर जाऊ द्या, इग्नोर करूया इकडे. आणि इकडे आता नवरी पण तयारी नटली आहे. तर गाईस इकडे बघू शकता नवरी नटली पण. माई इकडे बघ, माई हे बघतो तुम्ही. माईची इकडे तयारी झाली आता उठण्याची. तर आता उठण्या लगेच लागल माईला. तर बघूयात पुढे. तर गाईज ही बघा आमची पायल दीदी. माई नवरी हळदीसाठी उठण्यासाठी रेडी झालेली आहे. ही आहे मेकअप आर्टिस्ट. फक्त हिजी तिचा काहीच उपयोग नाही. गाईज आमची पनवेलवरून दीदी पण आलेली आहे. हे बघा दीदी आणि आमचे छोटे छोटे भाचे पण आलेत. ए तू आता तुझा झाला फोटोच नको खाऊ. गाईज माईचं उठणं झालंय आणि इकडे आता पंगत पडलंय जेवण्याचा. हे बघू शकता तुम्ही. इकडे सगळीकडे जेवायचं बघतात. ह्यांना बघा हेच बिरवाडीची रील स्टार ही सोनी दीदी पहिली जेवायला बसले. हे पूर्ण आमच्या तिकडची मंडळी आहेत, हे बघू शकता. आणि इकडे लाडूची तयारी चालली आहे उद्यासाठीची. इकडे सगळे लाडूची आता तयारी करतायत बनवायची. गाईज इकडे आत्तू वगैरे आले आणि इकडे दीदी वगैरे सगळी बसलेत. इकडे परत एकदा मेहंदीचा कार्यक्रम होत आहे नीलम दीदीचा, हे बघू शकता तुम्ही. आणि इकडे ही आमची नवरीबाई आहे जी दूध पिते. हे बघा हे असे सगळे आलेले आहेत. तर आता आम्ही नाचायला जात आहोत, तर चला जाऊयात. आईज तर हे लग्न घरे लग्नाचा दिवस आहे आणि आता मी वर्तवणुकीला नेत आहे घोडा. तर घोडा आलेला आहे माईला, ज्याच्यामधून आम्ही आता गावामध्ये पाया पडायला नेणार आहोत. तर तो घोडा देखील आलेला हे बघू शकता. आणि हे त्याची गाडी आहे. तर चला आता मी पटकन निघतोय, खूप लेट झाले. भेटूया पुढे. आमची नवरीबाई तयार आहे, हे बघू शकता तुम्ही. तर गाईज इकडे आता मी निघालोय देवदर्शनाला. हे बघू शकता तुम्ही. इकडे गाडी वगैरे आले, घोडा माई बसले तिथे. तर चला तर मग आता पुढे जाऊयात.
तर गाईज आता आम्ही आलोय मंदिरामध्ये पाया पडायला. तर इकडे जरा पाया वगैरे पडण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडे बाहेर डेक वगैरे वाजतोय ते डीजे. चला आता आम्ही आता इकडे जाऊन बाहेर नाचणार आहोत. तुम्हाला दाखवून चला. तर गाईज इकडे माईचा आता फोटोशूट चालला आहे. इकडे सगळ्यांसोबत तुम्ही बघू शकता. तर गाईज खूप माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः ऋषिकेशाय नमः पाणीखाली सोडायचं ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय. तर गाईज मी तयार झालोय. हे बघू शकता. हा आता वेडिंग लुक आहे माईच्या. तर आता लवकरच आता आम्ही मांडवामध्ये जाणार आहोत सगळी आणि लग्नविधी सुरू होईल. तर चला मग पुढे भेटूया. तर गाईज झालंय सगळं. कार्यक्रम वगैरे सगळे झाले आहेत. माईचं लग्न देखील झालं आहे आणि थोडी जाम घाई गडबड झाली पूर्ण कार्यक्रमामुळे. पुढचं काही शॉर्ट्स नाही घेता आले. तर कसं वाटलं तुम्हाला हा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.